हॅलो फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे NTPC अंडर ग्रॅज्युएटचा पूर्ण एक्झाम पॅटर्न सिलेबस बघणार आहे। एकदम डिटेलमध्ये माहिती बघणार आहे की तुम्हाला काही डाऊट राहणार नाही। जसं की शिक्षण काय लागते, वयोमर्यादा काय असते, एक्झाम पॅटर्न किती CBT 1 CBT 2 मध्ये एक्झाम होते, ठीक आहे, सिलेबस, त्यानंतर सॅलरी आणि निगेटिव्ह मार्किंग, अशा पद्धतीने सर्व पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, बघा आता पहिल्यांदा NTPC अंडर ग्रॅज्युएटमध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात त्या पहिल्यांदा बघा। आता या पोस्टबद्दल डिटेल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। ठीक आहे, NTPC अंडर ग्रॅज्युएटमध्ये 4 पोस्ट असतात। कोणत्या 4 पोस्ट आहेत? अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि ट्रेन्स क्लार्क। या 4 पोस्ट असतात की ज्या 4 पोस्ट अंडर ग्रॅज्युएट मार्फत फॉर्म भरले जातात आणि त्याची एक्झाम होते। ठीक आहे, आता या सर्व पोस्ट ह्या 12वीवर असतात। म्हणजे तुमची जर 12वी झाली असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता आणि एक्झाम देऊ शकता। ठीक आहे, या जागा दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात निघतात। सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात निघतात। ठीक आहे मित्रांनो, बघा आता याचं आपण सर्व डिटेल बघूया। आता शैक्षणिक पात्रता आधीच सांगितलं की मी अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे काय, तर 12वी, तुम्ही 12वी पास पाहिजे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यामध्ये अजून एक अट आहे, ती म्हणजे 50% 12वीत मार्क पाहिजेत, 50+ मार्क पाहिजेत, 50% प्लस मार्क पाहिजेत तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि ही अट फक्त UR आणि OBC साठी आहे। म्हणजे UR, EWS आणि OBC, इथं EWS पण करा, UR, EWS आणि OBC साठी आहे की 12वीला मिनिमम तुम्हाला 50%च्या वरती मार्क पाहिजेत तरच तुम्ही अंडर ग्रॅज्युएटचा फॉर्म भरू शकता। आणि SC साठी, SC आणि ST साठी अशी कोणतीही अट नाही, अशी कोणतीही अट नाही। ते पास असतील, 35, 40, 42% मार्क असतील तरी फॉर्म भरू शकतात। ही अट फक्त UR, EWS आणि OBC साठी आहे। ठीक आहे मित्रांनो, वयोमर्यादा आहे UR आणि EWS 18 ते 30, OBCला +3 वर्ष म्हणजे काय 18 ते 33 वर्ष, आणि SC ST साठी 18 ते 5 वर्ष म्हणजे किती 35 वर्ष। ही SC ST साठी, ही OBC साठी, आणि UR आणि EWS साठी 18 ते 30 वर्ष। म्हणजे तुमचं वय 18 ते 30 मध्ये असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ठीक आहे मित्रांनो, बऱ्याच जणांना NTPCच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्याविषयी माहिती नसेल, या अगोदरच आपण याची व्हिडिओ टाकलेली आहे, ती बघून घ्या। त्यामध्ये आपल्या या 4 पोस्टचं काम काय आहे, प्रत्येक पोस्टचं हे आपण त्यामध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, आणि या पोस्ट 12वीवर असल्यामुळे ज्यांची पण 12वी झाली असेल, एनी फील्ड म्हणजे आर्ट नसू द्या, सायन्स नसू द्या, कॉमर्स नसू द्या, ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे मित्रांनो, जागा दरवर्षी निघतात रेल्वेच्या, तुम्हाला माहीतच आहे। दुसरी गोष्ट, भाषा, तर मराठी भाषा तुम्ही निवडू शकता। ठीक आहे, पण ते फक्त तुम्हाला जेव्हा एक्झाम फॉर्म भरता तुम्ही तेव्हाच तुम्हाला ती निवडायची असते। ठीक आहे, जेव्हा जागा निघतात रेल्वेच्या NTPC अंडर ग्रॅज्युएटच्या निघतील 12वीवरती, तुमची 12वी झाली असेल तुम्ही फॉर्म भरू शकता। जेव्हा फॉर्म भरायला जाचाल तुम्ही, फॉर्म भरताना तुम्हाला एक ऑप्शन येतो लँग्वेज म्हणून, तिथं लँग्वेज सिलेक्ट करताना तुम्हाला जवळपास 15-20 काही लँग्वेज येत असतील वेगवेगळ्या। ठीक आहे, प्रत्येक राज्याची लँग्वेज असते। आपल्या महाराष्ट्राची मराठी असती, कोकणी असती, बंगाली असती, तामिळनाडूची असती, तेलुगू असती, तमिळ असती, केरळची असती, सगळ्या भाषा यामध्ये असतात, हिंदी असती, इंग्लिश असती। तर या सर्व भाषा असतात, त्यामधली आपल्याला एक भाषा निवडायची असते एक्झामसाठी। तर तिथं मराठी भाषा निवडायला असते, ती मराठी भाषा तुम्हाला निवडायची आहे। जर तिथं चुकून तुम्ही दुसरी भाषा निवडली तर तुमचा पेपर त्या दुसऱ्या भाषेत असणार। जर तुम्ही हिंदी निवडली किंवा चुकून तमिळ, कोणती उर्दू निवडली गेली तर ते पेपर तुमचा उर्दूमध्येच राहणार, हे लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही ज्या भाषेमध्ये अभ्यास करताय, मराठीमध्ये अभ्यास करत असाल तर मराठी निवडा, हिंदीमध्ये अभ्यास करत असाल तर हिंदी निवडा, आणि इंग्लिशमध्ये अभ्यास करत असाल तरीही मराठी निवडा। आता तुम्ही म्हणताल सर की इंग्लिशमध्ये अभ्यास करताना मराठी का निवडायची?
तर इंग्लिश भाषा कंपल्सरी आहे तिथं. म्हणजे तुम्हाला 2 भाषा तिथे एक्झाममध्ये येतात. एक म्हणजे इंग्लिश कंपल्सरी असते आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही जी भाषा निवडाल ती भाषा असते. पण तुम्ही जर इंग्लिश निवडली तर तुम्हाला इंग्लिशमध्येच एकच भाषा असणार, इंग्लिशच फक्त. पण मराठी इंग्लिशमध्ये जर पेपर अभ्यास करत असाल तर मराठी यासाठी निवडायची की एखादा प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही समजला तर तो प्रश्न तुम्ही मराठीत बघू शकता. आणि इंग्लिश तर तुम्हाला कंपल्सरी आहेच. म्हणजे 2 भाषा तुम्हाला ऑप्शनलला राहू शकतात एकमेकाला. त्यामुळे मी अगोदर पण सांगितलेलं आहे आणि आत्ता पण सांगतो, की तुम्ही जर मराठीमधून अभ्यास करत असाल तर मराठी निवडा, हिंदीतून अभ्यास करत असाल तर हिंदी निवडा आणि इंग्लिशमधून अभ्यास करत असाल तर मराठी निवडा. हे लक्षात घ्या. कारण इंग्लिश कंपल्सरी आहे. म्हणजे मराठी निवडली तर मराठीला इंग्लिश कंपल्सरी राहणार आहे, हिंदी निवडली तर हिंदीला इंग्लिश कंपल्सरी राहणार आहे सोबत, आणि मराठी निवडली तर परत इथं पण इंग्लिश राहणारच आहे. बरोबर. आता बघा नेक्स्ट, हे आपलं NTPC अंडर ग्रॅज्युएटचं पुस्तक आहे. जर तुम्ही NTPC अंडर ग्रॅज्युएटचा अभ्यास करणार असेल, सुरू करणार असेल तर हे पुस्तक नक्की घ्या. PYQ प्रश्नपत्रिका संच आहे. NTPC अंडर ग्रॅज्युएटचा प्रश्न मराठीतून स्पष्टीकरणासहित आपण प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, पाठीमागे पडलेल्या आहे अशा. 2026 आत्ताच आलेलं आहे पुस्तक आपलं. जिल्ह्याच्या ठिकाणाहून तुमच्या घेऊन टाका. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे, घेऊन टाका. काय डाऊट असेल अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे उपलब्ध आहे माहीत नसेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचं बुक डेपोचं नाव आणि मोबाईल नंबर त्याचा दिला जाईल. ठीक आहे. तसंच जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावात राहताय की जिथं तुम्हाला ऑप्शन नाही ऑनलाईन ऑर्डर करण्याशिवाय, तर त्यांच्यासाठी आपलं हे प्ले स्टोअरवरून रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून बुक स्टोअर किंवा बाय बुक नावाचा फोल्डर आहे, तिथून तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता कोणतंही. ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढचा आहे पॉईंट निगेटिव्ह मार्किंग. आपली बॅच सुरू झालेली आहे, म्हणजे आता सुरू होत आहे. आपण गणित आणि बुद्धिमत्तेची NTPCची बॅच घेत आहे, गणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे. पुढे सांगणारच आहे आपण की बॅच सुरू ज्यांना पण लावायचे असेल त्यांनी जॉईन करा. गणित बुद्धिमत्ता एकदम NTPCचं आपण बेसिकपासून करत आहे आणि ती बॅच तुमची NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट दोन्हीसाठी इलिजिबल असेल. अंडर ग्रॅज्युएट पण आणि ग्रॅज्युएट पण या दोन्हीसाठी ती बॅच असेल. कारण दोन्हीचं गणित बुद्धिमत्ता सेमच आहे, GK पण सेमच आहे आणि प्रश्नाची लेवल पण जवळपास सेमच असते. त्यामुळे दोन्हीचा अभ्यास एकत्र एकाच बॅचमधून तुमचा कव्हर होणार आहे. गणित बुद्धिमत्तेचा GKसाठी तुम्ही पुस्तक वाचून पण कव्हर करू शकता, पण गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला शिकवण्याचीच समजून घेण्याचीच गरज असते, म्हणून आपण गणित बुद्धिमत्तेची बॅच सुरू करतोय. त्याचसोबत आपण तुम्हाला GKचाही PDF देणार आहे, करंटचा PDF देणार आहे, GKचा नाही. चालू घडामोडीच्या रोजच्या रोज PDF देणार आहे. चालू घडामोडी पण 10 मार्काला असते, ते पुढं तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट बघा, निगेटिव्ह मार्किंग 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजेच काय, 3 प्रश्न चुकल्यास 1 मार्क मायनस होतो. आता याची एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबवर टाकलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पूर्ण समजून जाईल काय असतं ते. नेक्स्ट आहे एक्झाम पॅटर्न. हा सर्वात मोठा आहे, कारण एक्झाम पॅटर्न काय असतो, एक CBT झाल्यावर दुसरी कशी असते, किती मार्काला असते, प्रत्येक सब्जेक्ट किती मार्काला असतो, या गोष्टी याच्यातून तुम्हाला समजणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. एक्झाम पॅटर्नमध्ये किती स्टेज असतात, 1, 2, 3 आणि 4. कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT 1, कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 CBT 2, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट CBT ST, याला आपण TST पण म्हणतो, म्हणजे काय टायपिंग स्किल टेस्ट असं पण म्हणतो. आणि लास्टला आहे मेडिकल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याचा काय आपल्याला अभ्यास करायची गरज आहे का? फॉर्म भरतानाच आपण डॉक्युमेंट काढतो, मेडिकलच्या वेळी आपलं मेडिकल चेकअप होतं, यासाठी आपल्याला काय फिजिकल वगैरे नाही. त्यामुळे 4थ्या स्टेजचा आपल्याला विचार करायची जास्त गरज नाही. मेन म्हणजे या 3 स्टेज आहेत ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा किंवा प्रॅक्टिस करायची गरज लागणार आहे. बरोबर. पहिली CBT झाली एक की त्याचा रिझल्ट लागल्यानंतर त्यात तुम्ही क्वालिफाय झाला तर CBT 2 साठी क्वालिफाय झाला तर CBT 2 देऊ शकता.
CBT दिल्यानंतर रिझल्ट लागेल, तिथं क्वालिफाय झाला तर मग तुम्ही स्किल टेस्ट देणार, टायपिंग स्किल टेस्ट, आणि तिथं फायनल तुमचा रिझल्ट लागणार. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं मेडिकल डॉक्युमेंट होणार. नेक्स्ट बघा, पहिलं CBT 1. CBT 1 100 प्रश्न असतात, 100 मार्कला असते, वेळ 90 मिनिटं असते. रेल्वेच्या सर्व एक्झाम कम्प्युटरवर होतात, म्हणजे असा PC समोर असतो आणि आपल्याला ऑप्शन चूज करायचे असतात. वरती प्रश्न, खाली 4 ऑप्शन असतात आणि आपल्याला एक ऑप्शन चूज करायचा असतो. आपल्याला पेजेस आणि पेन दिलेला असतो त्यांनी सरावासाठी, म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी. असं आपल्याला असं काय म्हणता, MCQ टाईप असतो. आपल्याला थेरी नसते किंवा असं पुढं हे नसतात, कम्प्युटर बेस असते. बरोबर. पोलीस भरतीसारखा असं पेपर दिलेला नसतो किंवा MPSC सारखी एक्झाम नसते. ठीक आहे. बघा आता 100 प्रश्न, 100 मार्क, वेळ 90 मिनिटे. आता यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि किती मार्क आहेत प्रत्येक सब्जेक्टला बघूया. पहिला सब्जेक्ट आहे गणित. गणित 30 प्रश्न असतात, 30 मार्क असतात. ठीक आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता, दुसरा सब्जेक्ट, 30 प्रश्न असतात, 30 मार्क असतात, टोटल झाली 60 मार्क. ठीक आहे. त्यानंतर चालू घडामोडी आणि GK, 40 प्रश्न 40 मार्काला, टोटल किती झाले, 30 30 40 झाले 100 मार्क. अशा पद्धतीने CBT 1चा तुमचा पेपर 100 मार्काचा असतो. वेळ तुम्हाला दिलेला असतो 90 मिनिटे, म्हणजेच 1.5 तास. बरोबर. 90 मिनिटे म्हणजे किती, 1.5 तास वेळ असतो. ठीक आहे. आता यामधून आपण सिलेबस आपल्या बॅचमध्ये काय घेणार आहे, हे 2 सब्जेक्टची लेक्चर सहित बेसिक पासून घेणार आहे 60 मार्क. आणि याच्यामध्ये पण चालू घडामोडीचं आपण 10 मार्काला जवळपास चालू घडामोडी विचारल्या जातात, 10 मार्काला विचारल्या जातात. तर त्या चालू घडामोडी आपण घेणार आहे, म्हणजे त्याच्या PDF देणार आहे आपण. चालू घडामोडीच्या PDF PPT आपण PDF देणार आहे रोजच्या, आणि वीकली पण PDF देणार आहे, आणि मंथली पण. त्यातून तुम्ही नोट्स काढू शकता. म्हणजे 10 मार्क प्लस हे 60 मार्क, टोटल 70 मार्काचा सिलेबस आपला या बॅचमधून कव्हर होणार आहे. NTPC गणित बुद्धिमत्ता, बॅचचं नावच असेल NTPC गणित बुद्धिमत्ता. NTPCच्या ग्रॅज्युएटसाठी पण असेल आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी पण असेल ती बॅच, दोन्हीचं कव्हर होऊन जाईल. आता GK तुमचं 40 मार्कापैकी 10 मार्काला चालू घडामोडी झालं, GK 30 मार्काला आहे. 30 मार्कासाठी अभ्यास कुठून करायचा आहे तुम्हाला, तर NCERTचं, आपल्या स्टेटचं बोर्डचं करायचं नाही, NCERTचं मराठीमध्ये रूपांतर केलेली बुक आहेत NCERTचं, ज्यामध्ये म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमिक, भूगोल, इतिहास, विज्ञान सगळं एकत्र करून पुस्तक आहेत मार्केटमध्ये. तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. ते पुस्तक रेफर करायचं आहे, त्याच्यातून तुम्हाला प्रश्न दिसतील, कारण NCERTवरतीच प्रश्न येतात इथं. ठीक आहे. त्यामुळे GKला तुम्हाला काय वाचायचं आहे हे मी सांगितलेलं आहे. GK त्याच्यातून कव्हर करून घ्या, म्हणजे 30 मार्क पण GKची तुमची कव्हर होतील, आणि 70 मार्काचं तर आपण यातून कव्हर करून घेणार आहे बॅचमधून. त्यामुळे ज्यांना पण बॅच लावायची असेल त्यांनी या WhatsApp नंबरवर मेसेज करा, किंवा प्ले स्टोअरवरून आपलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ॲप डाउनलोड करा, त्याच्यातून बॅच घेऊ शकता. बॅच सुरू झालेली आहे, त्यामुळे आत्ताच बॅच जॉईन करून अभ्यासाला जोरात सुरुवात करा. आपली रेकॉर्डेड बॅच असेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता कोणतेही लेक्चर. 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल, 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल त्याची. 1 वर्षात तुम्ही कितीही वेळा कोणतेही लेक्चर बघू शकता, लिमिटेशन नाही. आणि एकदम बेसिकपासून तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकवत असल्यामुळे तुम्हाला काही डाऊट राहणार नाही गणित बुद्धिमत्तेचा, हे मी सांगू इच्छितो. ठीक आहे. डेमो लेक्चर पण तुम्ही बघू शकता परत. ठीक आहे मित्रांनो. ही झाली CBT 1. CBT 1 100 प्रश्न 100 मार्कावर असते. कोणतं सब्जेक्ट किती मार्काला आहे मी सांगितलं. आता याचा रिझल्ट लागतो, आणि जे सिलेक्ट होतील ते CBT 2 एक्झामसाठी क्वालिफाय होतात. मग CBT 2 एक्झामचं काय आहे बघा, हे लिहून घ्या. लिहून घेतलं नसेल तर व्हिडिओ पॉज करून.
घेतलं लिहून. नेक्स्ट CBT2. आता CBT1 तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला CBT2. लक्षात घ्या, NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट ही एकमेव 2 एक्झाम असे आहेत. NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट या 2 एक्झाम एकमेव असे आहेत की त्याचा CBT1 आणि CBT1 आणि CBT2 दोन्हीचा सिलेबस सेम असतो. बाकी ALP नाही. ग्रुप डीला तर एकच एक्झाम आहे, नंतर फिजिकल आहे. टेक्निशियन ग्रेड 3ला पण एकच एक्झाम आहे. पण ALPला तसं नाही. JEEला पण सिलेबस चेंज होतो, ALPला पण चेंज होतो. एकमेव NTPC ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटला सिलेबस तोच असतो. इथं पण बघा, गणित, बुद्धिमत्ता आणि GK आणि करंट. फक्त फरक काय असतो, पहिल्यांदा CBT1ला 100 प्रश्न होते, 100 मार्क होते, वेळ 90 मिनिटे. इथं त्यांनी 120 प्रश्न आहेत, 120 मार्क आहेत, वेळ तेवढाच ठेवलेला आहे. म्हणजे इथं स्पीड पाहिजे भरपूर. आणि स्पीड कधी येईल, जेव्हा तुम्हाला बेसिकपासून सर्व माहीत असेल गणित बुद्धिमत्ता, आणि आपण बेसिकपासूनच शिकवतोय, त्यामुळे नक्की तुम्हाला फायदा होणार आहे NTPCसाठी. ठीक आहे. आता इथं गणित आहे तुमचं 35 प्रश्न 35 मार्क, बुद्धिमत्ता आहे 35 प्रश्न 35 मार्क, आणि GK चालू घडामोडी आहे 50 प्रश्न 50 मार्क. टोटल 120 प्रश्न 120 मार्क. बरोबर. वेळ 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास. दीड तास. ठीक आहे. हे पण लिहून व्यवस्थित घ्या. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. लिहिलं. आता तुम्ही म्हणता सर तो आपल्या बॅचमध्ये CBT1 आणि CBT2चं पण कव्हर होणार आहे का? हो. 35 आणि 35 70 मार्क हे. आणि इथं पण चालू घडामोडीला तुम्हाला 10 ते 12 मार्क असतील, 12 ते 14 किंवा 10 ते 12. हे पण तुमचं कव्हर होईल. म्हणजे हे 12 प्लस हे 70. इथं पण तुमचं 82 मार्काचं सिलेबस कव्हर आपल्या त्याच बॅचमध्ये होणार आहे. सेपरेट बॅच घ्यायची गरज नाही. आणि GKसाठी तुम्ही जे CBT1ला वाचलं होतं NCERTची पुस्तकं, NCERTचं मराठीत कन्वर्ट केलेलं पुस्तक, तेच पुस्तक वापरायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला CBT2साठी सेपरेट काही करायची गरज नाही. लक्षात घ्या. बऱ्याच जणांचं काय होतं की सिलेबसच माहीत नसतो, त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं. त्यामुळे आपण हे पहिल्यांदाच सांगतोय, CBT1 आणि CBT2चा सिलेबस सेम आहे, काही चेंजेस नाही. कोण जरी म्हटलं की हार्ड प्रश्न येतात CBT2ला, CBT1ला सोपे येतात, असं काहीही नाही. तेच प्रश्न तेच टाईप दोन्हीकडे असतात. त्यामुळे CBT1 आणि CBT2साठी तुम्हाला तोच अभ्यास आहे, तोच अभ्यास जोरात सुरू ठेवा. CBT1 झाल्यानंतर बी तेच पुढं करत राहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. CBT2 झाल्यानंतर पुढं तुमचं टायपिंग स्किल टेस्ट आहे. बरोबर. तर बघा, आता इथं तुम्हाला काय डाऊट, ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या WhatsApp नंबरवर मेसेज करा. बेसिकपासून मराठी भाषेत बॅच सुरू केलेली आहे. रोज सकाळी लेक्चर येतं 10 वाजता. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी बघू शकता. ठीक आहे. आपल्याला ड्युटीमुळे पॉसिबल होत नाही लाईव्ह लेक्चर घ्यायला, पण तुम्हाला डाऊट काय राहणार नाही अशा पद्धतीने आपण शिकवत आहे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, टायपिंग स्किल टेस्ट. आता ज्या 4 पोस्ट मी सुरुवातीला सांगितल्या होत्या बघा, इथं CBT अंडर ग्रॅज्युएटला 4 पोस्ट असतात सांगितले होते, 1 2 3 4. बरोबर. या 4 पोस्टच्या जागा निघतात आणि त्या अंडर ग्रॅज्युएट मार्फत असतात. बरोबर. आता या 4 पोस्टमध्ये काही पोस्टला टायपिंग स्किल टेस्ट आहे, तर काही पोस्टला नाही. असं पण आहे, लक्षात घ्या. म्हणजे अकाउंटंट, क्लार्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट यांना टायपिंग स्किल टेस्ट आहे. जर थोडक्यात सांगायचं झालं तर जिथं टायपिस्ट येतं तिथं टायपिंग स्किल टेस्ट असते. ग्रॅज्युएटमध्ये पण बघा 2 पोस्टला टायपिंग स्किल टेस्ट आहे. तुम्ही ग्रॅज्युएटची पण आपली व्हिडिओ टाकलेली आहे, ती बघून घ्या. ग्रॅज्युएटमध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात, तर 6 पोस्ट असतात.
ती आपण व्हिडिओ टाकलेली आहे. त्या 6 पोस्टमध्ये कोणत्याला टायपिंग स्किल टेस्ट आहे, कोणत्याला CBT म्हणजे सायको टेस्ट आहे आणि कशाला काहीच नाही हे पण टाकलेलं आहे. तर आता या 2 एक्झाममध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं CBT 2 नंतर तर तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट असणार आहे. आणि जर खालच्या 2 एक्झाममध्ये झाले, या खालच्या 2 पोस्टमध्ये, तर इथं तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट नाही, सायको टेस्ट नाही, काहीच नाही. ठीक आहे, तर ते डिपेंड राहील त्यानंतर. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. कोणता? टायपिंग सर्टिफिकेटचा. बऱ्याच जणांचा डाऊट असतं, बऱ्याच जणांना वाटते की टायपिंग सर्टिफिकेट आपल्याकडे नाही आहे, आपलं टायपिंग झालेलं नाही, मग हे 2 पोस्ट आपण क्लिक करायला नको, याच 2 पोस्टला फॉर्म भरू. तर एकदम चुकीचं आहे. रेल्वेने कुठेही मेन्शन केलं नाही की या 2 पोस्टसाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, असं कुठंही मेन्शन नाही. हे लक्षात घ्या पहिल्यांदा. कुठंही मेन्शन नाही की तुम्हाला टायपिंग टेस्ट टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. त्यांना फक्त तुमचं टायपिंग स्किल टेस्ट बघायची. म्हणजे तुम्ही जर यात क्वालिफाय झाला तर कम्प्युटरवर तुम्हाला फक्त 1 मिनिटात, म्हणजे इंग्लिशचं असेल तर 30ची टायपिंग लागते आणि हिंदी असेल तर 25ची टायपिंग, म्हणजे 1 मिनिटात. बरोबर, 1 मिनिटात. बरोबर, बस तुम्हाला ते टाईप करायचं आहे. बाकी तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे नाही, तुम्हाला अगोदर टायपिंग फॉर्म भरताना जमत होतं का, याच्याशी रेल्वेला काही घेणं देणं नाही. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर CBT 1 पास झाल्यानंतर जरी CBT 2च्या वेळी थोडा सराव सुरू केला आणि CBT 2 झाल्यानंतर तुम्हाला वाटले की मला चांगले मार्क पडतायत, मी टायपिंगला बसू शकतो, तेव्हा जरी सराव 2-3 महिने जे पुढचे असतील तुम्हाला वेळ भेटणारा, तेवढा जरी सराव चांगला केला तरी तुमचं जर स्पीड झालं, विषय संपला. आणि क्वालिफाईंग नेचर आहे, याची काय मार्क काउंट होत नाहीत कुठं रिझल्टमध्ये, क्वालिफाईंग आहे. त्यामुळे तेवढं तुमचं निघालं की विषय संपला. तुम्हाला त्यासाठी टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही, फॉर्म भरताना टायपिंग येण्याची गरज नाही. त्यामुळे नॉर्मली तुम्ही फॉर्म भरताना क्लिक करायचं आहे. वाटलंच तर ह्या 2 पोस्ट वरती टाका, ह्यांना वरती पहिल्यांदा टाका आणि त्यानंतर ह्या टाका, असं करा ना. पण त्यावरती पण क्लिक करायचं आहे, सोडायचं नाही. टायपिंग सर्टिफिकेटची गरज लागत नाही. हे क्लिअर करतोय मी, कारण हा डाऊट बऱ्याच जणांचा असतो. ठीक आहे, आता CBT 1 आणि CBT 2 झाली की त्यानंतर टायपिंग स्किल टेस्ट होईल. बरोबर, आणि ते झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट आणि मेडिकल होईल. बरोबर ना. आणि ज्या खालच्या 2 पोस्ट आहेत, ज्यांना टायपिंग स्किल टेस्ट नाही, त्यांचं काय होणार मग? CBT 1, बरोबर, CBT 1 आणि CBT 2 झाली की त्यांचं डायरेक्ट मेडिकल आणि डॉक्युमेंट होईल. कारण त्यांना टायपिंग स्किल टेस्ट नाही, त्यामुळे टायपिंग स्किल टेस्टची गरज नाही त्यांना. बरोबर, अशा पद्धतीने तुम्हाला NTPC अंडर ग्रॅज्युएटची प्रोसिजर असेल. ग्रॅज्युएटची पण सेम प्रोसिजर आहे, दोन्हीच्या फक्त वॅकन्सी वेगवेगळी आहेत. वयोमर्यादेत थोडासा फरक आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघितला लक्षात येईल. वयोमर्यादेमध्ये इथं 18 ते 30 आहे, ग्रॅज्युएटमध्ये 18 ते 33 आहे. बरोबर, बाकी CBT 1 CBT 2 दोन्हीची सारखी आहे, म्हणून आपण दोन्हीची मिळून बॅच लॉन्च करतोय, जेणेकरून दोन्ही बी एक्झाम तुम्ही त्या बॅचमधून देऊ शकाल. GK पण सेम आहे, गणित पण सेम आहे, बुद्धिमत्ता पण सेम आहे. तिथं फक्त 3ऱ्या स्टेजला स्किल टेस्ट काहीला आहे, टायपिंग स्किल टेस्ट आणि सायको टेस्ट काहीला आहे. इथं फक्त स्किल टेस्ट आहे. बरोबर, बाकी ओकेमध्ये आहे. नेक्स्ट बघा, सॅलरीचं बेसिक असतं 19,900 ते 21,700 तुमचं या पोस्टसाठी 4. आणि सॅलरी तुम्हाला पडते 35 ते 45,000च्या दरम्यान. स्टार्टिंग सॅलरी एवढी तुम्हाला पडते NTPC अंडर ग्रॅज्युएटसाठी. त्यामुळे ज्यांची 12वी झाली असेल त्यांनी या पोस्टच्या मागं लागायला काही हरकत नाही, आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ग्रॅज्युएटच्या पोस्टच्या. ठीक आहे, एक फॉर्म निघतात सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये. ठीक आहे, पण आतापासूनच अभ्यासाला जोरात सुरुवात केली तर तोपर्यंत अभ्यास कव्हर होऊन जाईल आणि फॉर्म निघाल्यानंतर पण 2-4 महिने भेटतील, त्यामध्ये पण रिव्हिजन होऊन तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन तुम्ही पास होत चाल. जर फॉर्म सुटल्यानंतर अभ्यासाला लागला तर साहजिकच तुम्हाला माहीत आहे काय अवस्था होते. नंतर मेरिटमध्ये तर बसत नाही, पण स्वतःचं पण निगेटिव्ह होऊन जातो स्वतः पण आपण. बरोबर, त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच बॅच जॉईन करून बेसिकपासून अभ्यासाला सुरुवात करा. बॅचविषयी माहितीसाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून आपलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस, रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस
हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. रेल्वेची आपली पुस्तकं आहेत. अंडर ग्रॅज्युएटचं पुस्तक अंडर ग्रॅज्युएटसाठी पहिल्यांदा घ्या. जर तुम्ही ALPचा पण अभ्यास करत असाल तर ALPचा प्रश्नसंच आहे. ALPच्या जागा निघालेल्याच आहेत, घेऊ शकता, अभ्यास करू शकता. टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करत असेल, तुमचा ITI झाला असेल आणि टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करत असेल तर टेक्निशियन ग्रेड 3चा पण प्रश्नपत्रिका संच आहे, घेऊन टाका. अधिक माहितीसाठी हा नंबर दिलेला आहे, याच्यावर कॉल किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजलंच असेल की रेल्वे NTPC अंडर ग्रॅज्युएटमध्ये कोणत्या पोस्ट असतात आणि अभ्यास करण्यासाठी कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, बरोबर, निगेटिव्ह मार्किंग आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. अशीच ग्रॅज्युएटची पण व्हिडिओ बनवलेली आहे, ती पण बघून घ्या. ग्रॅज्युएटविषयी पण सर्व माहिती कळून जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण NTPC ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटचा अभ्यास कसा करायचा हे थोडक्यात व्हिडिओ बनवून सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यानंतर मग आपले बॅचला सुरुवात होईल, ज्यामध्ये बुद्धिमत्तेच्या सब्जेक्टवर एक व्हिडिओ असेल की बुद्धिमत्तेत कोणकोणते टॉपिक आहेत, दिशा आणि अंतर, संख्या श्रेणी, वर्ण श्रेणी, हे सर्व त्याच्याविषयी माहिती थोडक्यात ह्याचं एक लेक्चर असेल. परत गणिताच्या व्हिडिओचं एक लेक्चर असेल आणि त्यानंतर प्रॉपर आपला एक एक चॅप्टर घेऊन सुरुवात होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता किंवा या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे, 85 50 93 52 62. ओके मित्रांनो, थँक्यू फ्रेंड.